प्रॉब्लेम नंबर 3. तिसरा प्रॉब्लेम घेणार आपण या ठिकाणी आता. कालपर्यंत 2 झालेले आहेत. बऱ्याच मुलांकडे बुक्स नाहीये. ठीक आहे, चालेल. वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाचे दुप्पट मिळवल्यास मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 येते. बेरीज 70 येते आणि वडिलांच्या वयाची मुलाच्या वयामध्ये आणि मुलाच्या वयामध्ये मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळविल्यास बेरीज 95 येते. तर दोघांची वये काढा. तर दोघांची वये काढा. इंग्लिशमध्ये बघा. The sum of father's age the sum of father's age and twice the age of his son and twice the age of his son is 70. If we double the age of if we double the age of the father and add it to the age of it to the age of his son, the sum is 95. Find their present age. Find their present age. आन्सर मध्ये आता पहिली दोघांची वय काय म्हणून घ्यायची? एक्स अँड वाय. करेक्ट. मग या ठिकाणी बघा, लेट the present age of father, let the present age of father be x years and that of son
इज वाय इयर्स. मराठीमध्ये काय म्हणू? समजा वडिलांचे आजचे वय x वर्ष व मुलाचे आजचे वय y वर्षे मानू. करेक्ट. वडिलांचं काय म्हणलं आपण x आणि मुलाचं काय म्हणले y. आता आपल्याला दोन कंडिशन दिल्या आहेत. यू हॅव टू कंडिशन्स गिव्हन. फर्स्ट इज व्हॉट द सम ऑफ फादर एज अँड ट्वाइस एज ऑफ सन इज व्हॉट 70. वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट बोलल्यास बेरीज किती येते? 70 येते. मग देअरफॉर बघा, मी त्या ठिकाणी तुम्हाला अंडरलाईन करून देईल. अकॉर्डिंग टू द गिवन कंडिशन फर्स्ट कंडिशन म्हणा. अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन गिवन आहेच आहे, पण फर्स्ट म्हणणं कसं पहिल्या अटीनुसार. अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन मराठीत काय आहेत? दिलेल्या पहिल्या अटी नुसार. आता फर्स्ट भाग आहे, वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास किती येते? 70. इंग्लिशमध्ये द सम म्हणजे काय झाली? बेरीज. फादर्स एज, वडिलांचे वय काय म्हणतो आपण? x. देण्याची पद्धत म्हणून समजा मी x म्हणलं. मुलाच्या वयाचे काय आहेत? दुप्पट आहे, ट्वाइस. मुलाचं वय काय मानलंय आपण? y. दुप्पट म्हणजे 2y. बेरीज तुमची किती आलेली आहेत? 70. किती येते? 70. हे झालं तुमचं फर्स्ट इक्वेशन. इक्वेशन झालं फर्स्ट इक्वेशन. आता दुसऱ्या कंडिशन नुसार, अकॉर्डिंग टू द सेकंड कंडिशन दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार. आता सेकंड कंडिशन बघा काय आहे. मुलाच्या वयामध्ये, करेक्ट, एज ऑफ हिज सन. आता मुलाचं वय काय मानतोय आपण? y. त्यामध्ये काय करतोय? व्हॉट आपण ॲड टू इट. फादरचं वय कसं आहे तुमचं? त्याचं डबल आहे, म्हणजे वडिलांच्या वयाची काय आहेत? दुप्पट आहेत. म्हणून या ठिकाणी बघा मग 2x, करेक्ट, इक्वल्स टू बेरीज किती आहेत? 95. किती आहे ती? 95 आहे. हे आहेत 95 आहे. समोर इक्वेशन कसं तयार केलेलं आहे? ओके. चला, मग 2x प्लस y इक्वल्स टू 95. दोन्ही अधिक y. आता या ठिकाणी बघा, समजा y जर कट करायचं म्हटलं आपल्याला, किंवा x जरी कट करायचं म्हटलं तरी काय करावं लागेल? या ठिकाणी कोणाला तरी दोन्ही गुणावे लागेल. मग आपण पहिले काय करूया? y कट करून घेऊया. करेक्ट. मग इक्वेशन 2 ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? मग इक्वेशन तुमचं 1 काय आहे? x प्लस 2y इक्वल्स टू 70. आणि हे काय? 2x प्लस y इक्वल्स टू 95. इथे 2 आहेत, इथे 2 आहेत का? नाही. मग याला कितीने? 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. करेक्ट. मग मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 2. मराठीत काय म्हणू आपण याला?
समीकरण 2 ला 2 ने गुणून बघा 4x प्लस 2y इक्वल्स टू किती झाले तुमचे 190 190 कसे आले बघा हे हा तुमचा 2x याला 2 ने y याला 2 ने आणि 95 ला पण 2 ने 2 to the 4 plus 2y equals to what 190 याला किती नंबर नाव द्या 3 नंबर या 3 मधून किती वजा करा तुम्ही 1 नंबर वजा करा मग सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 3 मराठी समीकरण 3 मधून समीकरण 3 मधून समीकरण 1 वजा करून म्हणून therefore therefore 4x plus 2y equals to what 190 हे तुमचं काय झालं 3 नंबर एक नंबरचं काय x plus 2y equals to 70 x plus 2y equals to 70 70 minus plus into minus minus plus into minus minus plus into minus minus हा प्लस चिन्ह कुठले पकडायचे असेल तर मी खालच्या चिन्हामध्ये चिन्ह पकडायचे कधी पण हे पकडायचे नाही इथे आता प्लस टू मायनस टू कट झाला चारातून एक गेले किती उरले 3 4 minus x equals to what 3x and 90 minus 170 equals to what 120 next मग therefore 3x equals to 120 मग x equals to 120 हा मल्टिप्लाय करताना काय होईल डिवाइड होईल म्हणून मग x equals to what 40 वडिलांचे वय किती आले 40 वर्ष आले करेक्ट मग सबस्टिट्यूटिंग x equals to 40 in equation 1 म्हणूया किंवा 2 म्हणूया तू घेतलं 2 म्हणूया सोपं काय बघून घ्या पहिले 1 मध्ये घेऊ चला 2 चा 2 x बरोबर 40 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू 2 काय तुमचा 2x plus y equals to 95 बघा या ठिकाणी 2 काय तुमचा 2x अधिक y बरोबर 95 मग 2 x ची किंमत तुमची किती आली 40 plus y equals to 95 मग therefore बघा 2 40 plus y बरोबर किती आले तुमचे 95 40 अधिक y 80 plus y equals to what 95 therefore म्हणून y equals to y बरोबर 95 वजा 80 म्हणून y बरोबर तुमचे किती आले 15 मग मुलाचं वय किती आलं 15 नेक्स्ट पेज बघू पुढच्या कसं लिहायचं मध्ये मध्ये therefore the present age of
father and son are 40 years and 15 years respectively. मराठीमध्ये काय म्हणून वडिलांचे आणि मुलाचे आजचे वय वय अनुक्रमे 40 वर्ष आणि 15 वर्ष आहे. लक्षात. मग आता परत आपलं चेक करून बघू आपले आन्सर बरोबर आहे का नाही. चेक पडताळा. ओके. कुठले का इक्वेशन 1 का 2? 1 घेतो समजा x + 2y = 70. x + 2y = 70. तुमचा x किती आहे? 40. 2y किती आहे? 15. 40 अधिक 2 गुणिले 15 बरोबर किती आले? 70. मग therefore म्हणून 40 40 अधिक 15 टू जा 30 15 दुने 30 40 आणि 30 किती होता? 70 बरोबर 70 आलं. उत्तर आपलं करेक्ट. लक्षात. ओके. नेक्स्ट पुढचा प्रॉब्लेम बघा. चौथा आहे. एका अपूर्णांकाचा छेद एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा चारने मोठा आहे. चारने मोठा आहे. जर अंश आणि छेद हा पण महत्वाचा प्रॉब्लेम आहे. आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले. दोन्ही 6 ने कमी केले तर छेद हा अंशाच्या 12 पट येतो. तर तो अपूर्णांक काढा. तर तो अपूर्णांक काढा. सेमी मध्ये पण स्टार करा याला. द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन the denominator of a fraction is 4 more than
twice its numerator. Denominator becomes 12 times the numerator. If both the numerator and the denominator are reduced by 6, are reduced by 6, find the fraction. तुम्हाला फ्रॅक्शन विचारला आहेत, यू हॅव टू फाइंड फ्रॅक्शन. म्हणजे तुम्ही कशा विचार लिहायचं आहे, एक्स बाय वायच्या स्वरूपामध्ये आन्सर काढायचा आहे. यू कॅन फाइंड द आन्सर नॉट एक्स डिवाइड बाय वाय. करेक्ट. ओके. आता आन्सर बघा कसं आहे, एक एक्स मानून एक काय म्हणूया, वाय म्हणूया. लेट, आता न्यूमरेटर म्हणजे काय असतो, वरचा एक्स, आपण काय म्हणू, एक्स मानूया. लेट द numerator of fraction be x and the denominator by y किंवा b y. मराठीत काय म्हणूया, समजा अपूर्णांकाचा अंश x आणि छेद y मानू. आता अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, मराठीमध्ये दिलेल्या पहिल्या अटीनुसार. आता पहिल्या बघा काय तुमची फर्स्ट कंडिशन, अपूर्णांकाचा छेद म्हणजेच काय, डिनॉमिनेटर, तो आपण काय मांडलाय, वाय. काय मांडलाय, वाय. वाय इक्वल्स टू अंशाच्या दुपटीपेक्षा, कोणाच्या, अंशाच्या, म्हणजेच मराठी बघा, ट्वाइस इट्स न्यूमरेटर 2x मोर दॅन 4. कसं आहे, 4 3 कसं आहे, मोठा आहे, म्हणजे प्लस 4. करेक्ट. मध्ये हा वाय इकडे जाऊ द्या आणि या 4 इकडे होऊ द्या. काय झाला तुमचा, -4 इक्वल्स टू वॉट, 2x मायनस वाय. मग आपण काय करून घेऊया, व्यवस्थित लिहून घेऊया. मध्ये 2x मायनस वाय इक्वल्स टू -4. याला एक नंबर नाव द्या. आता अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, अकॉर्डिंग टू
सेकंड कंडिशन दिलेल्या दुसऱ्या अटी नुसार. बघा दुसरी अट काय बघू आपण. डिनॉमिनेटर बिकॉज 12 times the numerator if both numerator are reduced by what 6. अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केली. बघा आता अंश आणि छेद काय करू आपण 6 ने कमी करूया. म्हणजेच y मायनस 6 आणि काय x मायनस 6. 12 टाइम्स न्यूमरेटर म्हटलेलं आहे. काय छेद हा अंशाच्या 12 पट येतो. म्हणजेच मग काय या ठिकाणी 12 12 येईल. आणि लक्षात मग therefore y मायनस 6 इक्वल्स टू 12 12 गुणिले x 12x 12 6 72 12 सकम 72. म्हणून मग मायनस 6 हा इकडे त्याने काय होईल प्लस 72 आणि हा 12x हा प्लस होईल काय होईल मायनस 1. म्हणून 12तून 6 गेले किती उरले 66 इक्वल्स टू 12 मायनस y. म्हणून मग 12x वजा y बरोबर 66. याला 2 बनवतो. आता एक मध्ये बघितलं पण y आहे इथे पण y आहे पण याला मायनस साईन आहे याला मायनस साईन आहे. दोघांचे साईन कसे आहेत सारखे आहेत. मग आपण काय करतो सबट्रॅक्शन करतो. चिन्ह जर विरुद्ध असेल आपण सर्व करतो ॲडिशन करतो. करेक्ट. मग या ठिकाणी बघा सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 66 गुणिले 4 जण सोपं जाईल. इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2 मराठीत समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू. नेक्स्ट पेज. मग आता इक्वेशन 2 एकदा पाहून घेऊया आपण. 12x minus y equals to 66. मग therefore 12x minus y equals to 66. इक्वेशन 1 काय तुमचं 2x minus y equals to minus 4. 2x वजा y बरोबर वजा 4. 2x वजा y वजा 4 मायनस 4 वजा करतोय आपण. प्लस इंटू मायनस 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 इंटू मायनस प्लस मायनस इंटू मायनस प्लस मायनस वाय प्लस वाय काय झाला कट. 12तून 2 गेले किती उरले 10x 10x 12 मायनस 2 इक्वल्स टू 66. हे ॲडिट चिन्ह वापरायचं. प्लस 4 किती आले 70 70. म्हणून x इक्वल्स टू 70 डिवाइड बाय वॉट 10 70 भागिले 10 7 डिवाइड बाय 10 x इक्वल्स टू वॉट 7. x तुमचा किती आला मग 7. मग आता x ची किंमत तुम्ही काय करा कुठलं सोपं बघून घ्या आपण. पहिल्यामध्ये ठेवूया सबस्टिट्यूटिंग x equals to 7 in equation 1. समीकरण 1 मध्ये x बरोबर 7 ही किंमत ठेवू. आता एक नंबर बघा तुमचा काय आहे 2 into x. 2 x ची किंमत 7 मायनस y इक्वल्स टू मायनस 4 मायनस y इक्वल्स टू वॉट मायनस 4.
7 दुने 14 वजा वाय मायनस वाय इक्वल्स टू -4 इक्वल्स टू -y -4 इकडचा प्लस 14 होईल -14 होतील वजा 14 होतील. मग -y परत मायनस मायनसचे काय होते ॲडिशन वजा वजाचे काय करतो आपण बेरीज करतो किती आले -18 हा वजा कट होऊन जाईल y इक्वल्स टू वॉट 18 एक्सची किंमत भेटली वायची भेटली मग therefore फ्रॅक्शन मराठीत काय म्हणतो आपण त्याला अपूर्णांक. आपण काय काढणार होतो x भागिले y x बाय y इक्वल्स टू वॉट x ची किंमत 7 आणि y ची किंमत काय दिली 18 7 बाय 18 मग therefore the required fraction is 7/18 म्हणून तो अपूर्णांक 7/8 आहे. ॲन्सर तुम्ही चेक पण करू शकता लक्षात घ्या करेक्ट करायचं तर करू शकतो आपण. चेक पडताळा आणले इक्वेशन किती घेता तुम्ही 1 का 2 समजा आपण 2 घेऊया 2 काय तुमचं 12x मायनस वाय इक्वल्स टू वॉट 66 12 x ची किंमत 7 y ची किंमत 18 इक्वल्स टू 66 7 12 7 चा 84 बारीसाठी 84 वजा 18 बरोबर 66 म्हणून 66 इक्वल्स टू 66 ॲन्सर तुमचं कसं आहे मग करेक्ट आहे लक्षात. ओके आता ह्या ठिकाणी तुमचे शेवटचे 2 प्रॉब्लेम आहेत ते थोडे लेंदी आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार आहोत लक्षात. नेक्स्ट लेक्चरनंतर तुमच्या याच्यावर काय राहील टॉपिक टेस्ट म्हणजे पहिल्या प्रकरणावर काय राहील पेपर राहील तर तुम्ही प्रिपरेशन करायला आत्तापासूनच सुरुवात करायची. ओके आजच्यापर्यंत फक्त एवढंच नेक्स्ट लेक्चरला 2 प्रॉब्लेम.